आज आपण पफ स्लीव्स पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मापे पाहूया। बाहीची उंची आहे 10.5 इंच, दंडगेर आहे 10 इंच, मुंडा आहे 15 इंच। चला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साधी स्लीव्स ड्रॉ करून घ्यायची आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। मी एक पेपर घेतलेला आहे, तो फोल्ड पेपर आहे। त्याची उजवी घडीची बाजू माझ्या हाताला आहे, उजव्या हाताला। इथून वरच्या साइडने 3 ते 4 इंच वरच्या साइडने सोडून देणार आहे आणि आपण इथून एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। आणि या लाईन वरती आपण आपली स्लीवचा वरचा भाग ठेवणार आहे आणि इकडे खाली ही एक लाईन ड्रॉ करून घेऊया। आता आपण स्लीवचा शेप ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने। आता आपण 3 इंच वरती मार्किंग करूया आणि इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया। आता आपली ही जी लाईन आहे, जी आपली स्लीवची लाईन असते, तीच आपण वरती ड्रॉ करून घेऊया आणि आता आपण शेप देऊन घेऊया। ही लाईन आपण दंडगेराच्या लाईनला अटॅच करायची आहे आणि हे बघा, या पद्धतीने आपला पफ स्लीव्स तयार होत आहे। आणि आता आपण त्याची कटिंग करून घेऊया। पफ स्लीव्हला पुढचा मुंडा मागचा मुंडा असा प्रकार येत नाही, दोन्ही मुंडे एकाच मापाचे रेडी होतात। या पद्धतीने आपली पफ स्लीव्स रेडी झालेली आहे।